मित्रहो नमस्कार. वेळ संध्याकाळी 6:52 वार होता सोमवार, आठवड्यातला पहिला वार. लोक फिरायला बाहेर निघाली होती आणि ठिकाण होतं दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला. या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये काही प्रमाणात वाहतूक सुरू होती, तर काही लोक या ठिकाणी जमलेली होती. अशातच एक कार या मार्गावरून जात असताना अचानक ती थांबली. तिचे लाईट थोडे डीम झाले आणि थोड्याच वेळात या कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटानं आजूबाजूच्या 50 मीटर अंतरावरील वाहनं जळून खाक झाली. याबरोबरच या कारमध्ये असलेले सर्व प्रवाशांचा जळून कोळसा झाला. आजूबाजूच्या 50 मीटर अंतरातील जवळपास 8 वाहनं या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, तर 2 ई-रिक्षासुद्धा जळून खाक झाल्या. दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानं अख्खी दिल्लीच नाही तर भारत देश पूर्ण हादरून गेला आहे. एखाद्या गाडीत स्फोट होणं आणि त्याच्यामध्ये त्या स्फोटाला इतर काही गोष्टींचा वास येणं ही आपल्या देशासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी एक मोठी शोकांतिका आहे असं म्हणावं लागेल, एक मोठा इशारा आहे असं म्हणावं लागेल. कारण गेल्या काही दिवसात भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद विरोधात काही ऑपरेशन्स केली होती. त्याचाच तर हा परिणाम नाही ना, अशी शंका आता येऊ लागलेली आहे. मित्रहो, 2 दिवसांपूर्वीच दिल्ली नजीकच्या फरीदाबाद येथील मेडिकल कॉलेजवर ATSनं म्हणजे दहशतवाद विरोधी पथकानं छापा टाकला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे या मेडिकल कॉलेजमध्ये खूप मोठा साठा सापडलेला होता. त्याच्यावर मोठा शस्त्रसाठा त्यांच्याकडे सापडलेला होता आणि मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारे मुस्लिम धर्मीयातील काही तरुण यांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली होती. या प्रकरणानंतरच दुसरं एक मध्येच प्रकरण घडलं की काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांचे काही बॅनर लागलेले होते. या बॅनरमध्ये अक्षरशः भारतीय सुरक्षा यंत्रणेना शिव्या घालण्यात आलेल्या होत्या. या बॅनरवर सुद्धा सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली. त्यानंतर कनेक्शन होतं गुजरातचं. गुजरातमध्ये दहशतवाद विरोधी पथकानं कारवाई केली होती. ही कारवाई कशी होती ते मित्रांनो बघा. गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकानं देशात एरंडीच्या बियापासून तयार केल्या जाणाऱ्या रेसिन नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक केली, जे दहशतवादी होते, अतिरेकी होते. या कारवाईत चीनमध्ये MBBS केलेल्या एका डॉक्टरसह 3 अटक करण्यात आली होती. मित्रहो, या 3 एक पिस्तूल, 30 काडतुसं आणि एरंडीचे 4 लिटर तेल, 3 मोबाईल आणि 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले होते. यांची नावं अशी होती: डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यद, आझाद सुलेमान शेख व सुहेल मोहम्मद सलीम. या 3 लखनौ, दिल्ली व अहमदाबाद अशा अनेक ठिकाणची रेकी केली होती. या कटातील म्होरक्या मध्य आशियातील खुरासीन येथील इस्लामिक स्टेट या संघटनेशी संबंधित आहे. मित्रहो, डॉक्टर सय्यद हा उच्च शिक्षित असला तर तो कट्टरतावादी आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ला करण्यासाठी आवश्यक पैसा उभा करणे, त्यासाठी तरुणांची भरती करण्याची योजना त्यानं आखली होती. डॉक्टर सय्यद व्यतिरिक्त अन्य 2 जे आरोपी आहेत, आझाद सुलेमान शेख व सुहेल मोहम्मद सलीम, हे उत्तर प्रदेशाची रहिवासी असून त्यांना बनासकांठा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. मित्रहो, या 3 आरोपींनी 3 शहरांची, ज्या शहरांची मी तुम्हाला नावं सांगितली, दिल्ली, अहमदाबाद अशा शहरांची रेकी केली होती. विषसुद्धा तयार केलं होतं त्यांनी एरंडीच्या बियांपासून आणि मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत हे होते. मित्रहो, ATSनं केलेली ही कारवाई असेल किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं ती फरीदाबाद येथील कारवाई असेल, त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये लागलेले पोस्टर, या 3 घटना जर तुम्ही पाहिल्यात
तर या तिन्ही घटनांचा कुठे ना कुठे दिल्लीशी काही कनेक्शन आहे का याच्या दृष्टीनं दिल्लीची पोलीस यंत्रणा सध्या तपास करते आहे. पण याच्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा आपल्याला दिसून येतं की आपल्या सुरक्षा यंत्रणेला पुढच्या काही वर्षांमध्ये खूप काम करावं लागणार आहे, खूप अलर्ट राहावं लागणार आहे. याच्यासाठी की अनेक राष्ट्र मुस्लिम राष्ट्रांच्या बाजूनं उभी राहायला लागले. त्यामुळे मुस्लिम जे कट्टर इस्लामिक राष्ट्र आहेत त्यांची भारताकडे वाईट नजर आहे. त्यामुळे हे फक्त सुरक्षा यंत्रणेनंच अलर्ट राहून चालणार नाही, तर त्यांच्यासाठी स्थानिक नागरिक आणि सर्व भारतीयांचं हे कर्तव्य आहे की अशा वेळी अलर्ट राहणं. हे जे दहशतवादी असतात ते त्यांच्या 24 तास, मी अगोदरच्या ज्यावेळी पहलगाम हल्ला झाला होता त्यावेळी व्हिडिओ बनवला होता, तर आपल्या सुरक्षा यंत्रणेला आपण नेहमी दोष देत राहतो मित्रांनो. पण कसं असतं, सुरक्षा यंत्रणा किती दिवस अलर्ट राहणार हे आपण सुद्धा पाहिलं पाहिजे, कारण शेवटी माणूस आहे. सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर जरी असली तरीसुद्धा प्रत्येक घराघरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक वस्तीमध्ये सुरक्षा यंत्रणा पोहोचू शकत नाही. त्यामुळे आपल्या शहरामध्ये, आपल्या एरियामध्ये एखादी जर संशयास्पद एखादी गाडी आढळून आली, संशयास्पद काही हालचाली दिसून आल्या, तर सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधणं हे आपलंसुद्धा काम असतं. कारण कसं आहे माहिती आहे का, जे भारताकडे या वाईट नजरेनं पाहत आहेत, भारत पेटलेला त्यांना हवा आहे, अशी जी लोकं आहेत त्यांना 24 तास ते त्याच्यावरच काम करीत असतात. आपल्याकडे असं नाही. आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर आपण इतर गोष्टीवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण काम करीत असतो. त्यामुळे कुठेतरी आपल्या या डोळेझाकूपणाचा गैरफायदा या इतर ज्या दहशतवादी संघटना असतील किंवा इतर देश जे असतील, या दहशतवाद्यांना खतपाणी घालणारे देश असतील, तर त्यांना कुठेतरी ही संधी साधता येते. दिल्लीमध्ये झालेला स्फोट हा काही साधासुद्धा स्फोट नव्हता किंवा एखाद्या गाडीमध्ये झालेला क्षुल्लक स्फोट नव्हता, तर तो RDX किंवा आपलं बॉम्बस्फोटासारखा स्फोट होता असं म्हणायला वाव आहे. कारण तुम्हाला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 50 मीटर अंतरावरील गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. त्याच्यातले प्रवासी, सध्याच्या घडीला मिळालेल्या बातमीनुसार आत्तापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक गंभीर जखमी आहेत. तिथील स्थानिकांनी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अनेक मृतदेहांची अवस्था इतकी भीषण होती की कोणाचा हात एकीकडे पडलेला आहे, कोणाचं डोकं एकीकडे पडलेलं आहे, कोणाची तडफड भाजून होणारी तडफड, हे तडफडणारे काही बॉडीज सापडल्या तिथे. अशा अनेक, म्हणजे तुम्ही हे पाहिल्यानंतर, हे वर्णन पाहिल्यानंतर तुम्हाला कळू शकेल की या स्फोटाची भीषणता केवढी मोठी होती. मित्रहो, यानंतर दिल्लीसह पुणे, मुंबई, अहमदाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. विशेष करून संवेदनशील असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. पण एकूणच भारतामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण निर्मिती झाली होती, अशा दहशतवादी संघटनांकडून असेल किंवा आणि कोणाकडून असेल, त्यांची वातावरण निर्मिती झाली होती, त्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर या गोष्टीचा, या बॉम्बस्फोटाचा कुठल्या ना कुठल्या दहशतवादी संघटनेशी संबंध नक्कीच आहे, असं स्थानिकांनी दिलेल्या आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरामध्ये HR नंबर प्लेट असलेली गाडी एक फिरत होती. या प्रकरणात अजून आत्तापर्यंत 2 संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातला एक जो आहे तो इलेक्ट्रिशियन म्हणून या ठिकाणी काम करीत होता अशी माहिती मिळते. एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास जर करायचा म्हटला तर याचं कनेक्शन हे कुठं ना कुठं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भारतात राहून भारतावर असंतुष्ट असणारे काही जीव यामध्ये सामील असले पाहिजेत असा सुद्धा पोलिसांना आणि दिल्लीच्या सुरक्षा यंत्रणेला संशय आहे. कोणतीही गोष्ट असते ना मित्रांनो, बाहेरून बाहेरच्या शक्ती जेव्हा आपल्या इकडे येऊन घडवतात कोणती गोष्ट, त्यावेळी एक लक्षात घेतलं पाहिजे की स्थानिकांच्या मदतीशिवाय हे दुष्कृत्य केलं जाऊ शकत नाही. मी नेहमी म्हणतो की भारतानं यापुढे आपल्यातील मतभेद विसरून एक संघ राहिलं पाहिजे. जर एक संघ राहिला नाही तर दुसऱ्याचा आपल्याच देशबांधवांचा विनाश करण्याच्या दृष्टीने आपण विचार करायला लागलो तर एक लक्षात ठेवा, आपलाही विनाश ठरलेला आहे. आजपर्यंत अनेक परकीय शक्तींनी आपल्यातील दुफळीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला,
तर भारतीय म्हणून कुठंतरी आपण एक असण्याची आज गरज आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या काही वर्षांमध्ये भारताच्या सुरक्षा यंत्रणेला गाफील राहून चालणार नाही. कारण जेव्हा यंत्रणा गाफील राहते, खूप दिवस या यंत्रणेला गाफील राहू दिलं जातं आणि अचानक हे स्फोट घडवले जातात. फक्त एक आहे की या यंत्रणेच्या मागे कुठेतरी तुमचं आमचंसुद्धा कर्तव्य ठरतं की आपण सुद्धा अलर्ट मोडवर राहणं. आपण जेव्हा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जातो, एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जातो, त्यावेळी विशेष करून अशा गोष्टीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. कारण काल जो झाला बॉम्बस्फोट हा अतिशय दुर्दैवी होता आणि भीषण होता. एक गोष्ट अशी की या ठिकाणी लाल किल्ला परिसरामध्ये सायंकाळच्या वेळेला प्रचंड गर्दी असते पर्यटकांची किंवा काही स्थानिक लोक या ठिकाणी फिरायला येतात, त्यामुळे प्रचंड गर्दी असते. आणि ही गर्दीची वेळ हेरूनच या दहशतवाद्यांनी, आपण दहशतवादीच म्हणू जरी तो कोणी असला, इंडियन असला तरी, तर त्यांनी हा अतिरेकी कट रचला आणि तो घडून आणला. मित्रहो, तुम्हाला या एकूणच प्रकरणाबद्दल काय वाटतं? आणि महत्त्वाचं म्हणजे कटामागे नेमकं कोण सामील आहे? कोणत्या शक्तीला? भारताची प्रगती असेल की भारताची अखंडता असेल, भारताची होणारी प्रगती असेल, ही त्यांच्या डोळ्यात खुपते. तुम्हाला या एकूणच प्रकरणाबद्दल काय वाटतं ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.